जग चालावं, सगळा समाज चालावा, सगळे सुखी व्हावेत, याकरता जो असतो तो धर्म धारणा करणारा, अभ्युदय आणि निःश्रेयस, इहलोकीचं आणि परलोकीचं सुख एका वेळेला देणारा, तो धर्म मिळतो कसा? तो कुटुंबातून मिळतो. आचार धर्मासहित. आचार धर्म देशकाल परिस्थितीनुसार बदलत असतो. बदललेला आचार धर्म सुद्धा कुटुंबातूनच मिळतो. आता जातपातीचा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो. जातपात किती वर्षापासून चालू आहे आपल्या इथे, तर हे माहीत सगळ्यांना आहे, सगळ्यांची मान्यता आहे. आपल्या शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नाही, हे आचार्यांनी म्हटलंय. पण हे करताना सवय आड येते. ती सवय जाईल कशी? कुटुंबात आचार सुरू झाला की जाते. म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार, दोन्हीचं शिक्षण हे कुटुंबातून मिळत. आणि म्हणून आपलं हे कुलसंमेलन जे आहे, हे कुलसंमेलन याचं फार महत्व आहे. इतका सायास करून, प्रयास करून, एका अर्थाने तपश्चर्याच करून आणि हे सगळं शोधून काढलं, कुलवृत्तांत वगैरे. हा केवळ कुलाभिमान नाही आहे. आपापल्या कुलाचा गौरव प्रत्येकाला असतो आणि असला पाहिजे. पण त्यातून आपली परंपरा काय आहे, आपण कशा करता आहोत, आपलं सामर्थ्य काय आहे, या सगळ्याचा परिचय होतो. त्यातून एक स्वाभिमान उत्पन्न होतो. आणि ज्यापाशी स्वगौरव आहे, स्वाभिमान आहे, तो जीव उभा राहतो. ज्याला असा काही गौरव प्राप्त नाही, त्याला काही मिळत नाही. तो वाघाचं पिल्लू धनगरांना सापडलं, डोळे उघडायचे होते, तर ते त्यांना दया आली, मारलं नाही, ज्याला घेऊन आले आपल्या बरोबर. ठेवणार कुठे? बकऱ्यांमध्ये ठेवलं. त्या बकऱ्यांमध्येच लहानाचं मोठं झालं. बकऱ्यांमध्ये चरायला जायचं जंगलात. गवत खायचं की नाही माहित नाही, पण जायचं हे खरं. त्यांनी दुसरं पाहिलंच नाही. धनगर असतात, ते आपले मालक आहेत. बकरे असतात, त्यांच्यात मी एक आहे. आणि त्या बकऱ्यांमध्ये धक्काबुक्की चालते, पण कळपाच्या बाहेर गेले की कुत्रे भुंकतात. त्यांना घाबरून कळपात परत यायचं असतं, नाही तर मालकाची लाठी पाठीवर वाजते. हे एवढंच जीवन त्याला माहित होतं. तो कळप जंगलात गेला. तिथे एक खराच वाघ आला, जंगलात वाढलेला. तो शिकारी करता आला, पण ते पाहून शिकार विसरला की अरे, हे बकऱ्यांबरोबर एक वाघ आहे, चांगला मोठा आहे, तरुण झाला होता तोपर्यंत. आणि बकऱ्या त्याला धक्के मारून बाहेर काढतात. कुत्र्यांच्या भुंगड्याने तो पुन्हा कळपात परत येतो. ही काय भानगड आहे? मग त्यांनी त्याला हाक मारत चाल केली तिकडे, म्हणजे गर्जना करून. तर बकऱ्या पळायला, तर हाही पळायला लागला. यांनी झडप मारून त्यालाच पकडलं. तो थरथर कापायला लागला. अहो मला सोडून द्या, पुन्हा तुमच्या जंगलात येणार नाही, या बकऱ्यांच्या नादाने आलो, मला काही माहित नव्हतं वगैरे वगैरे. तेव्हा त्या वाघाच्या लक्षात आलेली याला माहित नाही हा कोण आहे. मग त्याला ओढत ओढत तो तलावाच्या काठी घेऊन गेला आणि प्रतिबिंब दाखवलं. सांग, तू माझ्याशी मिळतो की त्या बकऱ्यांसारखं तुझं रूप आहे? त्यांनी पाहिलं. तो का हो, मी तुमच्यासारखा दिसतो, तर मी वाघ आहे का? गर्जना करून पहा. वाघ आहे आणि गर्जनाही करता येत नाही, तर कसला कामाचा? त्यांनी गर्जना करून पाहिली, ती आली, कारण तो वाघ होता. त्यानंतर त्या कुत्र्यांनी, धनगरांनी, त्या मेंढ्यांनी त्या जंगलात पाऊल टाकलं नाही, कारण त्यांना माहिती आता इथे जो वाघ आहे त्याला माहित आहे की तो वाघ आहे. असं स्वगौरव, त्याच्या आधारावर उन्नती होते. तो स्वगौरव प्राप्त करून देणे, स्वपरंपरा सांगणे. आणि ती परंपरा तपशिलाने वेगवेगळी असते, परंतु मुळात शाश्वत आहे आणि ती सगळ्यांची एक आहे, सगळ्या मानवजातीची एक आहे. धर्म जरी त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणत असलो तरी हे फार नंतरचं नाव आहे. त्याचं जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याला मानव धर्मशास्त्रच म्हटलेलं आहे. कारण आपल्याला काही दुसरा धर्म वगैरे नकोच होता, आपण सगळ्यांना एक मानतो. आपल्याला हे फार पूर्वी कळलेलं आहे की हरी सर्वत्र भरला आहे, विश्वरूपच झालेला आहे, सगळीकडे पावित्र्य आणि चेतनाच आहे, ती एकच आहे. हे आपल्याला माहीत असल्यामुळे
आपण सगळ्यांसाठी विचार केला, सगळ्यांसाठी जे केलं तेच आहे. त्याची आज विश्वाला जरूर आहे. आणि म्हणून या कुलसंमेलनाचा विचार तुम्ही असाही करा. त्याच्याच करता कुलसंमेलन असावं असं एकूण पाहून मला वाटतं. पण खूप परिश्रम केले, चांगला कार्यक्रम आयोजित केला. हा इतर कुलांनी सुद्धा अनुकरण करायचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे या कार्यक्रमाकरता ज्यांनी परिश्रम केले आणि या कार्यक्रमात त्यांच्या परिश्रमाच्या फलस्वरूप जे उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि याचं फल म्हणून आपल्याला कठाळे कुलपरिवारामध्ये सगळीकडे सर्व सुक्षेम असावं, सुखरूप असावं, संतोषप्रद असावं. आणि ते तसं असल्यामुळे त्यांच्या साह्याने भारत देशामध्ये सगळीकडे सर्व मंगल व्हावं. आणि भारत देश मंगल असतो तेव्हा तो जगाचं मंगल करतो. सगळ्या जगाला त्या मांगल्याचा लाभ व्हावा. हे सगळं व्हायचं आहे ना, तर त्याला शक्तीचं अधिष्ठान पाहिजे. जेव्हा धर्म आपण म्हणतो तेव्हा सत्य, करुणा, शुचिता आणि तपश्चर्या या 4 गोष्टी पाहिजे. पण त्याची बैठक शक्तीची असते. आणि म्हणून आपल्याकडे कुलदेवता असते, ती शक्ती स्वरूप असते. शक्ती स्वरूपा कुलदेवतेचं, जाखाई देवीचं संपूर्ण आशीर्वचन तुम्हाला लाभो आणि उत्तरोत्तर फलित होऊन, पुष्पवत होऊन आणि पुढे सर्व विश्व सुगंधित तुमच्या कर्तृत्वाने व्हावं अशी शुभकामना तुम्हाला या प्रसंगी देतो आणि माझे 4 शब्द संपतो. धन्यवाद.